हॅलो भावांनो, आज माझी सकाळ म्हणजे चांगली, कारण की मी गावी आलेलो आहे. गावी आल्यानंतर आज हप्त्यासाठी गावी आलो होतो आणि इथेच टाईमपास करण्यामध्ये थोडासा ट्रॅक्टरचा शॉर्ट झाला. मग मी तिकडे चाललो आहे. मग इकडे गेल्यानंतर तिथे समजतं की नट तुटला आहे म्हणून. मग मी त्यासाठी मला ते बाबा बोलतात की नट घेऊन ये जा घरी जाऊन. मग मी नट आणायला जातो. नट आणायला तिथं बोलतात जा भाई तुझं काय काम नाही. मग मी नट आणायला निघाल्यानंतर इथून नट बीट घेतो. नट घेतल्यानंतर ते पण तिथं बोलतात की ते नट नाही बसणार, दुसरा घेऊन ये. मग इथून मी निघतो दुसरा नट आणण्यासाठी. दुसरा नट पण घेऊन जातो. मग तिथून नट बोल्ट घेतो, ते बसवतो ट्रॅक्टरला. फायनली ट्रॅक्टर इथे चालू होतो. चालू झाल्यानंतर मग मी तिथून मला बोलतात की जा भाई तू घरी पिशवी ठेव आणि बैलांना पाणी घाल. मग मी पाणी घालण्यासाठीच भाई, आपला काय जिंदगी ट्रॅक्टर काय चालून तर नाही देणार ते लोक. मग मी बैल पाणी घालतो आणि तिथं बांधून टाकतं. आणि मग तिथे फायनली येतो चेतनचा कॉल येतो. चेतन बोलतो चला टाकेल जायचं. चेतन येतो. टाकेतला मी इथून निघतो. म्हणजे टाकेत माहिती. आणि रस्ते तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण रस्त्यांची बेकारी असते. गावाचे रस्ते म्हणजे डायरेक्ट स्वर्ग एक. आणि मग तिथून आम्ही निघतो. निघाल्यानंतर चेतन बोलतो गाडी धुतो मी इथे. किशोर गाडी धुवत असतो इथं. मग आम्ही गाडी धुवून निघतो. निघाल्यानंतर फायनली टाकेतमध्ये पोचतो. त्याचं शिष्यवृत्तीचं काम असतं काहीतरी कॉलेजचं, तो करतो. आणि ते आम्ही चिल्ली खायला जातो, सोयाबीन चिल्ली. गावचे हेच फेमस असतं भावना, मंचुरियन नसतं. मग तिथून निघतो, घरी येतो. घरी आल्यानंतर इथून मी ब्लॉगचा एंड करतो. आपला साईबाबाचा ब्लॉग यूट्यूबला पडलेला आहे, सबस्क्राईब